श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींच्या नामाने मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम मी तुमची माफी मागते, कारण गेले जवळजवळ 1 महिना झाला मी म्हणजे स्वामींच्या उपायावर, तोडग्यावर जे काही तुम्हाला समस्या येतात, माझ्या चॅनलवर जे काही मला कमेंट येतात, जे काही मी तुमच्यासाठी माहिती घेऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, तो प्रयत्न माझ्याकडून ह्या 1 महिन्यामध्ये झाला नाही. कारण माझा पर्सनल प्रॉब्लेम होता. हे बघा, माणूस म्हणलं की आपल्याला अडचणी आल्याच, प्रॉब्लेम्स आलेच. आपल्या मनातून भरपूर इच्छा असते, सगळं भरपूर काही करायची इच्छा असते, पण काही कारणास्तव त्या करू शकत नाही आपण. आणि भरपूर मला भरपूर बनवायची व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, पण काही कारणास्तव मी वेळ देऊ शकले नाही. मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. त्यासाठी सर्वप्रथम मी तुमची माफी मागते. सर्व क्षमा असावी मला. आणि याच्यानंतर मी असा प्रयत्न करेन की रोज एक ना एक व्हिडिओ आणि जे रेमेडी आहे, तोडगे आहे, जे उपाय आहे, स्वामींच्या सेवा आहेत, जे काही माहिती जमा करून, माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद, तुमचं कमेंट, तुमचं सर्व मला हवं आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. आणि चला मग आजच्या स्वामींच्या नावानं आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे एकच कारण आहे की आपलं स्वामी सप्ताह हा चालू आहे आपला. तर मी आता स्वामी सप्ताहामध्ये किती दिवसाचं पारायण करायचं, कुणाला काय किती शक्य नाही, हे पण मी दुसरा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की स्वामी पुण्यतिथीची सांगता कसं करायची, आपला सांगता कशी करायची, शेवटचं आपलं उद्यापन जसं असतं तसं स्वामींची सांगतेचा दिवस कसा साजरा करायचा, कुठले नैवेद्य स्वामींना दाखवायचे, किती नैवेद्य दाखवायचे आणि ते कशा प्रकारे साजरी करायची स्वामी सांगता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्वामी सांगतेची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर छोटी माहिती तुमच्यापासून मिस होणार नाही. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वामी पुण्यतिथी ही 15 एप्रिल 2026 रोजी स्वामी पुण्यतिथी आपण साजरी करणार आहोत. स्वामी पुण्यतिथी आहे. तर त्या दिवशी जसं स्वामी प्रकट दिनांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथीला पण महत्त्व आहे. कारण स्वामी पुण्यतिथीला पण महत्त्व आहे, कारण या दिवशी महाराजांनी त्यांच्या अवताराचे कार्य समाप्त केले होते. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण आजही निर्गुण स्वरूपात स्वामी आपल्या चराचरात वास करत असतात. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. स्वामी भक्तांना हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदत करत असतात. भलेही ते आपल्याला प्रत्यक्षात दिसत नसतील, पण आपल्या प्रत्येक अडचणीमधून मार्ग दाखवणे, प्रत्येक अडचणीवर मात करणे आणि कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्याला कुणाकडून मदत होणे आणि अनपेक्षित गोष्टी आपण ज्याचा विचारही करू शकत नाही, आपण कधी आपल्या डोक्यातही आलेल्या नसतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडून जातं. तर हे स्वामींचे चराचरात वास करणं यालाच म्हणतात. स्वामी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला आणि स्वामी भक्तांचं कधीच वाईट करत नाहीत. हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते. स्वामी कधी कुणाला निराश करत नाहीत. उशिरा का होईना ते आपल्याला फळ नक्की देतात. याचाच अर्थ आहे की स्वामी जरी या जगातून त्यांचे कार्य समाप्त करून आपला निरोप जरी घेतले असले, तरीही स्वामी आज आपल्या चराचरात वास करतात. हे स्वामी भक्तांना वेगळं सांगायचं गरज नाही असं मला वाटतं. ज्या प्रकारे स्वामी सांगतात की मी प्रत्येक गोष्टीत आहे, मी प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक क्षणोक्षणी मी तुमचा पाठीराख आहे. त्यांचं वाक्यच असं आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.
भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. हे एकच वाक्य एवढं आपल्याला एनर्जी देऊन जातं की म्हणजे त्या वाक्यानेच आपलं सगळं काही टेन्शन दूर होतं. त्यासाठी आणि स्वामी कधीच कुणाला नाराज करत नाहीत. आणि त्यामुळंच मी म्हणते की जरी स्वामींनी आपल्यापासून निरोप घेतला असेल तरीही सर्वांना माहिती आहे की स्वामी आपल्या चराचरात आपले स्वामी आपल्यासोबत आहेत, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्या. तुम्ही प्रत्येक गोष्ट झालेली त्याच्या मागचं कारण बघा की म्हणजे हे कसं झालं, तर स्वामींच्याच कृपेने हे झालं, हे आपल्याला तेव्हाच कळतं, तेव्हाच समजतं, तुमच्या लक्षात येतं. त्यासाठी आजही स्वामी आपल्या चराचरात आहेत, हे तुम्ही विसरू नका. जसं की स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. जसं की स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या शब्दाची प्रचिती प्रत्येकाला येत असते. म्हणजे मी गेलो नाही, मी जिंदा आहे, ह्या शब्दाची प्रचिती प्रत्येकाला येत असते. प्रत्येकाला अनुभव येतो की स्वामी आज चराचरात आपल्यासोबत आहेत. तर एक वाक्य आहे स्वामींचं, मी सांगते तुम्हाला. या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. आज आभाळ फाटला नाही सागर किनारा. परके करुणी आम्हा चालला हा देवतारा. ह्या शब्दाचा असंच अर्थ आहे की परके करून स्वामी आपल्याला गेले, पण चराचरात आपल्यासोबत ते आत्ताही आहेत, आजही आहेत. आणि आपण जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्यासोबत स्वामी राहणार. याचा वेगळा अनुभव तुम्हाला काही मी सांगण्याची गरज नाही आहे. तर हे आपल्याला म्हणजे आता तुम्ही 7 दिवस पारायण केलं असेल किंवा 3 दिवस केलं असेल, जसं जमल तसं तुम्ही जसं पारायण केलं असेल, हे बघा. आणि कोणी केंद्रात जाऊन, मठामध्ये जाऊन तिथं पारायण केलं असेल, कोणी घरी पारायण केलं असेल, जे काही असेल, तर त्याची सांगता कशी करायची यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बरेच जण म्हणजे मान्य आहे की म्हणजे मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन म्हणजे पारायण केलेलं पुण्य भरपूर भेटतं, चांगलं भेटतं. पण याचा अर्थ असं नाही की आपण मठामध्ये जाऊन किंवा केंद्रात जाऊन पारायण करतो, पण आपल्या घरामध्ये पण स्वामींची मूर्ती असू द्या, फोटो असू द्या, जे काही असेल, तर स्वामींची सेवा आपल्या घरातही झालीच पाहिजे. घरचे देव अगोदर, घरचं देव नंतर म्हणजे बाहेरचं. आपल्या घरातल्या स्वामींना तसंच ठेवून आपण बाहेर म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही बाहेर नका करू, बाहेर करा, अगदी करा. कुठंही केलं तरी मनापासून आपण काय करतो याला महत्त्व असतं. पण आपल्या घरातल्या देवांनाही, आपल्या घरातल्या स्वामींचाही अभिषेक झालाच पाहिजे. आपल्या स्वामींना, घरच्या स्वामींनाही नैवेद्य दाखवलाच पाहिजे. तर जर तुम्ही केंद्रामध्ये जर पारायण केलं असेल तर तुम्ही तिथेच केंद्राला नैवेद्य दाखवा. आणि नैवेद्य दाखवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोरडा शिधा द्या. कोरडा शिधा म्हणजे तांदूळ, पीठ, जे काय असतं ते कोरडा शिधा द्या. नाहीतर म्हणजे कुणी देणगी स्वरूपात देत असतं. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे आपल्याला प्रसाद खायचा असतो तर तिथला तुम्ही प्रसाद खाऊ शकता, किंवा तोच प्रसाद तुम्ही घरी घेऊन येऊन पण घरी जेवण करू शकता. असं म्हणजे कोणी काय करत असतं, घरून काही आपल्या चपात्या, जे काही स्वयंपाक आहे तर ते घेऊन तिथं जातात. आणि मग पारायण संपलं की म्हणजे तिथला प्रसाद आणि ते जेवण तुम्ही तिथे करता. तर तसं नसेल तर तुम्ही घरी पण घेऊन येऊ शकता. ज्याला जसं वाटेल तसं, याला काही कुठली बंदी नाही आहे. पण घरच्या ग्रंथाला आणि घरच्या स्वामींना नैवेद्य दाखवलंच पाहिजे. नैवेद्य म्हणजे असं फार काही नाही आहे, तुम्ही साधा शिराही करून दाखवला तरी चालेल, पण 4 नैवेद्य पाहिजे. 4 नैवेद्य म्हणजे नैवेद्य पण तुम्हाला मी सांगते कसे पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही म्हणजे केंद्रामध्ये पारायण करायचं आहे आणि घरी येऊन तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि नैवेद्य दाखवताना स्वामींचा अभिषेक केलाच पाहिजे. स्वामींचा अभिषेक करत असताना म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे अभिषेक कसा करायचा, म्हणजे कुठले मंत्र बोलायचे, काय बोलायचे आणि किती वेळा अभिषेक करायचा, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी मी थोडक्यात सांगते की अभिषेक करत असताना काय करायचं आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला 16 वेळा गुरुसूक्तचं पठण करायचं आहे, 1 वेळा श्रीसूक्तचं पठण करायचं आहे, 1 वेळा पवनमान सुतचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा रामरक्षा 1 ते 9 ओव्या तुम्हाला म्हणायचं आहे. हे म्हणत असताना स्वामींचं तुम्ही पाण्यानेही अभिषेक केला तरी चालेल, नसेल तर पंचामृतांनी, पाण्याने, जसं तुम्हाला जसं जमल तसं
तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्यांनी त्यांना म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू व्हायचं आहे. नंतर त्यांना फूल आणि वस्त्र जे काय असेल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि फूल, धूप, अगरबत्ती लावायचं आहे. आणि जसं जमल तसं जे चाफ्याचं फूल असेल, जे काय तुम्हाला जे मिळालं असेल ते त्यांना वाहायचं आहे. ते वाहिल्यानंतर तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला 4 नैवेद्य करायचे आहे. ते 4 नैवेद्य कोणते? एक दत्त महाराजांसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक कुलदेवतेसाठी आणि एक ग्रंथासाठी, असे तुम्हाला 4 नैवेद्य करायचंच आहे. फक्त तुम्ही ते स्वामींना नैवेद्य दाखवलं तर चालणार नाही. तुम्हाला 4 नैवेद्य करावेच लागेल. एक अजून तुम्हाला परत सांगते मी, एक दत्त महाराजांसाठी नैवेद्य आहे, एक स्वामी महाराजांसाठी नैवेद्य आणि एक कुलदेवीसाठी नैवेद्य आणि एक आपल्या ग्रंथासाठी नैवेद्य. आणि हे नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणजे सांगता झाल्यानंतर तुमची पूर्ण सांगता झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जेवण करता त्यावेळेस तुम्ही हे नैवेद्य घरच्याच व्यक्तीने ग्रहण केलं पाहिजे. आणि ग्रंथाला जे नैवेद्य तुम्ही अर्पण केलं दाखवलं आहे ते नैवेद्य ज्यांनी ग्रंथ वाचला, ज्यांनी पारायण केलं त्यांनीच तो नैवेद्य ग्रहण करा. बाकीचे 3 नैवेद्य तुम्ही घरातल्या सर्व व्यक्ती खाऊ शकता. आणि नंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते मी, अजून एक मी तुम्हाला सांगते. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी श्री विष्णू नाम स्तोत्रमचं पठण करायचं आहे. कारण हे केल्याशिवाय तुमची सांगता पूर्ण होत नाही. विष्णू नाम स्तोत्र तुम्हाला पठण करायचंच आहे, याशिवाय तुमची सांगता पूर्ण होत नाही. आणि म्हणजे ग्रंथात सांगितलं आहे की म्हणजे ब्राह्मण जोडपं तुम्हाला जीव घालायचं आहे. पण प्रत्येकालाच ब्राह्मण जोडपं भेटेल असं नाही. ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला भेटलं नसेल तर दुसरं कुठलंही जोडपं तुम्ही जीव घालू शकता. किंवा तुम्ही एका ब्राह्मणाला तुम्ही शिदा रूपात त्यांना म्हणजे शिदा तुम्ही दान करू शकता. तर ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या, ह्या गोष्टी तुम्हाला करावंच लागेल. ह्या काही मोठ्या गोष्टी नाहीत. फक्त जेवणामध्ये म्हणजे नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता किंवा वरण, भात, चपाती जे काय असेल नैवेद्य. आणि पुण्यतिथी म्हणलं की तुम्ही म्हणजे स्वामी पुण्यतिथी म्हणलं की तुम्ही गोडधोड तर करणारच. आणि एवढंच लक्षात घ्या की वरणामध्ये, डाळीमध्ये तुम्हाला कांदा लसूण टाकायचं नाही. कांदा लसूण आपण वर्जच केलेला आहे. आणि अजून बरेच जणांचे प्रश्न असतात की म्हणजे सांगता झाली तर संध्याकाळी आम्ही कांदा लसूण खाऊ का? तर हे तुमची इच्छा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खावा किंवा नाही वाटलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता, जसं तुमची इच्छा तसं. मग तुम्ही मग आता गादीवर झोपू का, याच्यावर झोपू का? तर तुम्ही म्हणजे तुमची इच्छा. तुम्हाला वाटत असेल तर आता एवढं पाळलं तर 1 दिवसासाठी काय होतं, तर तुम्ही म्हणजे तुमची जशी इच्छा आहे तर त्याला काही बंधन नाही. तुमच्या मनाला जसं वाटलं. पण ज्या गोष्टी मी कटाक्षाने सांगितल्या त्या तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाही. 4 नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जे श्रीसूक्त वगैरे पठण करायचं आहे ते तुम्हाला, रामरक्षा वगैरे ते तुम्हाला करायचं आहे. अभिषेक करायचा आहे आणि साधी सरळ सेवा आहे. तर हे सर्व आणि ज्या 4च गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी तुम्ही कराच. याशिवाय स्वामी पुण्यतिथी सांगता पूर्ण होतच नाही. तर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि जे काही तुम्हाला अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. काही समजलं नसेल आणि माझ्याकडूनही काही राहिलं असेल सांगायचं तर क्षमा असावी. आणि जे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.